आमचं झालंय का हे पहा, मी अशी तयार झालेली आहे, आवरले आता सकाळचे सगळं आवरले आणि आता फक्त पुरणपोळ्या शिल्लक ठेवल्यात, त्यानंतरच करायच्यात आणि पहिल्यांदा देवाला जाऊन यायचे. पाऊस सुरू झालाय, आता पूजाला कसं जायचं? खूप पाऊस जोराचा सुरू झालेला आहे, आता काय करावं काहीच कळत नाहीये. निघाली होती सगळी तयारी करून, घराचं सगळं आवरलंय आणि आता बघा पाऊस यायला. हे पाऊस मध्ये झालं.
आता दुपारचे 3:30 ते 4 झालेत. पूजा ते करून यायला 2 वाजले होते. त्यानंतर पोळ्या केल्या, जेवणं झाले तर, आणि हे बाकीचे कामं करून घेतले. मशीनमधले कपडे वगैरे टाकलेत. आता कपडे झालेत, फरशी भांडे सगळं आवरले. आता 4 ते 4:30 झालेत आणि आता करायचं आहे आराम. हा दिवस कामामध्ये गेला, नॉनस्टॉप काम होतं. झाले आता जवळपास सगळं आवरले. शेवटी हे कपडे टाकलेत मी आता. पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे यामध्ये प्यायचं पाणी भरून ठेवले, कारण पाणी सकाळीच गेले आणि सगळं आवरले. आता भांडी पण घासून घेतली आणि हवेला ठेवली तिथं भांडी. संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि देवाला दिवा लावायचा आहे. सकाळची साडी वगैरे चेंज केली मी. 4 पर्यंत 4:30 पर्यंत कामच चालू होते घरातले. 5:30 वाजेपर्यंत आराम केला आणि 5:30 वाजता उठून परत एकदा फ्रेश झाले आणि आता देवाला दिवा लावायचा आहे. परत एकदा सगळ्या गृहिणींना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. परत एकदा सगळ्या गृहिणींना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. झाली आता संध्या पूजा. देवाला दिवा लावलाय, तुळशी मातेला सुद्धा लावलाय आणि बाहेर दारामध्ये सुद्धा रोज लावते मी. लक्ष्मी यायची वेळ असते म्हणून तिथं पण लावते. गणेशाची पण पूजा झालेली आहे आणि आजचा दिवस एवढा कामात गेलेला आहे, नॉनस्टॉप होतं, पण उल्हास खूप मनात. खूप महत्त्वाचा सण असतो गृहिणीचा आजचा आणि खूप व्यवस्थित पार पडलाय. सगळं झाल्याच्या नंतर पाऊस सुरू झाला. आम्हाला जायचं होतं बाहेर, पण पावसाच्या वातावरणानं आम्हाला एका ठिकाणी करावं लागलं. छोट्याच वटवृक्षाची आम्ही पूजा केली आहे, कारण पर्यायच नव्हता, कारण जातच आलं नाही, खूप लांब होतं आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे आम्हाला त्या वृक्षाचीच पूजा करावी लागली. ते वटवृक्ष आम्हाला मतदानाच्या दिवशी भेटलेलं होतं, मलाच भेटलेलं आहे आणि तिथं आम्हाला आलं. सगळ्या गृहिणीने आम्ही तिथं व्यवस्थित पूजा केली. खूप छान सण साजरा झाला आमचा, कारण निघालो त्यावेळेस आम्हाला इतका पाऊस लागला, खूप पाऊस होता. सगळी तयारी झाली, सगळं आवरलं, ताटसुद्धा करून घेतलेलं होतं पूजेचं आणि निघणार तितक्यात पावसाचं स्वागत झालं. त्यामुळे आम्ही खरंच वटवृक्षाची खूप छान पूजा झाली. आम्हाला वाटलंही नाही आम्हाला ह्या भेटवस्तूचा काहीतरी उपयोग होईल, झालाच, खरंच झाला. आणि सगळ्या एरियातल्या, आमच्या इथल्या एरियातल्या सगळ्या बायका आल्या होत्या आणि खूप छान पार पडला. पूजा तर झाली आहे, खरंच खूप छान पूजा झाली. असं वाटलं नाही की ह्या वृक्षाचा काहीतरी उपयोग होईल, पण झालाय. आणि आता कुठेतरी जागा बघून त्याला लावायचंय, कारण खूप दिवस आपण ठेवू शकत नाही त्याला, कारण खूप मोठं झाड होते इथे. त्याला शेतामध्ये किंवा कुठेतरी देवाच्या तिथंच द्यावं लागणार आहे, जेणेकरून सगळ्या गृहिणी पुढच्या वर्षी पण पूजा करू शकतील अशा ठिकाणी द्यायचं. झाल्या आज काही स्वतः वगैरे नाहीये आता करायचा, थोडाफार करायचा, कारण सकाळचं खूप शिल्लक